डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। नगरपालिका निवडणुकीमुळे सध्या शिंदे सेना आणि भाजप यांच्यातील वाद ठिकठिकाणी टोकाला जाताना दिसत आहे। अशातच काल 30 नोव्हेंबरला रात्री सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक प्रक्रियेतील भरारी पथकाने छापा टाकलाय। यावेळी कार्यालयाची झळझळती घेतल्याने शिंदे सेनेचे कार्यकर्ते मात्र संतप्त झाले। सांगोल्यात भाजप, शेकाप आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या युतीने शहाजी बापूंना एकटे टाकले आहे। यातूनच अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत शहाजी बापूंनी सांगोल्यातून मोठी आघाडी घेण्याची तयारी सुरू केली। अशातच काल रविवारी दुपारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सांगोल्यात सभा झाली होती। या सभेत फडणवीस यांनी बापूंवर कोणतीही टीका केली नसली तरी शेकाप बरोबर झालेल्या युतीमुळे आपल्याला आनंद झाल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते। यालाच उत्तर देण्यासाठी शहाजी बापू यांनी काल रात्री सांगोल्यात विराट सभा घेतली। ही सभा संपताच शहाजी बापूंच्या कार्यालयावर भरारी पथकाने छापा टाकत संपूर्ण कार्यालयाची झाडाझडती घेतली। याच पद्धतीने बापूंच्या जवळ असणाऱ्या इतरही काही ठिकाणी छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे। या छाप्यात नेमके काय सापडले याबाबत अजून काहीही माहिती समजली नसली तरी राज्यात सत्ता असताना अशा पद्धतीने मित्रपक्षाच्या नेत्यावर टाकलेल्या छाप्यामुळे शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष वाढणार आहे। सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात त्यांचे कट्टर विरोधक शेकापला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकत्र केलं आहे। त्यामुळे शहाजीबापू पाटील हे नाराज आहेत। लोकसभा निवडणुकीत आजारी असतानाही आपण प्रचार केला आणि भाजपच्या उमेदवाराला 15,000चे मताधिक्य दिलं। मात्र विधानसभेच्या निवडणुकीवेळी भाजपने आपल्याला पाडण्यासाठी शेकापच्या उमेदवाराला मदत केली असा आरोप शहाजीबापू पाटील यांनी केलाय। विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट। आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा।